शेतमजूर एकजुटीचा शेतकरी संघर्ष समितीचा मागच्या वर्षीचे FRP प्लस 200 रुपये कोण म्हणते देत तर मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पूर्ण फार मोठी दुष्काळाची परिस्थिती आहे। या दुष्काळी परिस्थितीत जर बघितलं तर मागच्या 2 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती ऊसाची बघितली तर मागच्या 2 वर्षापूर्वी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुबलक ऊस होता, म्हणण्यापेक्षा अतिरिक्त ऊस होता। त्यामुळे मागची जी लढाई होती ती फक्त FRP साठी होती। पण आज जर बघितलं तर हे वर्ष आणि पुढील 2 वर्ष ऊसाची फार मोठी प्रचंड तूट राहणार आहे। या सगळ्या गोष्टीमुळे जर बघितलं तर पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण जागतिक स्तरावर जर बघितलं तर जवळपास 40 लाख मेट्रिक टनाचा साखरेचा तुटवडा निर्माण होणार आहे। या गोष्टीचा फायदा सरळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा या हेतूने जर आपण बघायला गेलं तर आज पूर्ण जागतिक बाजारपेठेमध्ये 12 वर्षातील उच्चांकी दर साखरेने गाठलेले आहेत आणि याच उच्चांकी दराचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा। जो काही साखरेचा वाढलेला दर आहे त्याचा जो काही मूळ नफा आहे तो मूळ जो काही शेतकरी आहे त्याच्या पदरात पडावा, ना की कारखानदारांच्या घशात जावा। या हेतूने आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी यांना तिथं पूर्ण आज निवेदन दिलेलं आहे। त्याच्यात आम्ही मागणी केलेली आहे की हा जो काही हिस्सा नफ्याचा हिस्सा आहे तो शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आपण मध्यस्थी करावी। अन्यथा साखर कारखानदार जर ऐकत नसतील तर सर्व शेतकरी जातपात धर्म पंथ पक्षभेद विसरून सर्व एकजुटीने कारखाने बंद आंदोलन करतील आणि तोडी बंद करून आम्ही कारखान्याला त्यांची जागा दाखवून देऊ, हे आज आम्ही निश्चित केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पदरामध्ये पहिली उचल आणि उच्चांकी भाव मिळवला आहे। पण नेहमीप्रमाणे मराठवाड्यावर जो अन्याय होतो तो आजही चालू आहे। खरं तर राज्य शासनाने आता या कारखानदारीमध्ये ऊस कारखानदारीमध्ये लक्ष द्यायला हवं होतं। पश्चिम महाराष्ट्रात जर कारखानदार त्याच रिकव्हरीमध्ये जर शेतकऱ्याला 3000 पर्यंत उचल देत असेल, 3500च्या वर भाव देत असेल, प्रॉफिट शेअरिंग फॉर्म्युल्यामध्ये जर बाय प्रोडक्ट मधले जर 100 रुपये मिळाले तर 30% प्रोसेसिंग केल्यानंतर 70% जो बाय प्रोडक्ट जे इथेनॉल वगैरे डिस्टिलरी आहेत त्यातले पैसे जर शेतकऱ्याला द्यायला तयार असेल तर मग मराठवाड्यात असं होत नाही। मग मराठवाड्याच्या कारखानदारांना ऊस उत्पादकांना लुटण्यासाठी सरकार का मोकळं सोडत आहे? आज हा नांदेड जिल्ह्याचा प्रत्येक ऊस उत्पादक शेतकरी प्रश्न विचारत आहे। म्हणूनच या अनुषंगाने सर्व शेतकरी संघटना असतील, सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या हिताचे राजकीय पक्ष असतील यांनी आज सहसंचालक आणि माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की आपण प्रशासन म्हणून सहसंचालक साखर आणि कारखानदाराची बैठक घ्यावी आणि त्यामध्ये आम्हाला किमान पहिली उचल 3500 रुपये द्यायला हवी आणि अंतिम भाव करताना जागतिक बाजारपेठेत कधी नाही 10 वर्षात एवढी साखरेचा भाव वाढलेला आहे। त्याच्यानंतर बाय प्रोडक्टमध्ये सुद्धा आता फार मोठं इन्कम मिळत आहे कारखान्यांना। तर या सगळ्याचा इन्कम मधला शेअर आज दुष्काळग्रस्त मराठवाड्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात यावर्षी दुष्काळ आहे। मग इथले नेते कारखानदार पीक विम्याच्या बाबतीत इतर बाबतीत शासनाने मदत करावी सांगतात, पण आमच्या ऊस उत्पादकाच्या हक्काच्या घामाच्या ऊसाचे पैसे मात्र द्यायला टाळत आहेत। या पार्श्वभूमीवर हे पैसे यांनी आम्हाला द्यावे आणि प्रशासनानं त्यात मध्यस्थी करावी म्हणून आम्ही बैठक घेतली होती। जर त्यांनी याला प्रतिसाद दिला नाही तर रस्त्यावर उतरून आम्ही रस्ता जक्का जाम करून टाकू संपूर्ण मराठवाड्यामध्ये, विशेषतः भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्यामध्ये, कारण यांच्यावरच इतरांचा भाव ठरतो। आणि दुसरं म्हणजे आम्ही ऊस तोड तर बंद करायचा प्रयत्न करू, पण आम्ही पहिल्यांदाच कारखाने सुद्धा यावेळेस बंद पाडू। मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यांनी 3500 रुपयाची पहिली उचल दिली पाहिजे। त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या FRP अधिक 200 रुपये अगोदर दिले पाहिजे, तरच ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यांना ऊस देतील। अन्यथा ऊस तोड बंद आंदोलनाचं पश्चिम महाराष्ट्रातलं लोण हे मराठवाड्यातल्या गावागावामध्ये आता पसरलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर कारखानदारांनी शेतकऱ्यांची बाजू समजून नाही घेतली, शेतकऱ्यांच्या ऊसाला रास्त भाव जर नाही दिला तर सगळ्या ऊस तोडी बंद करून या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल। नुकतंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मातब्बर कारखानदाराला गुडघे टेकावं लागल, त्या ठिकाणी टेकावं लागले आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागलेल्या आहेत। यावर्षी ऊसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर कमी आहे, कारखानदाराला ऊस मिळत नाही, ऊसाची पळवापळवी होते। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा ऊस देण्याची घाई करू नये। जो कारखाना जास्त भाव देईल आम्ही त्यालाच ऊस देणार अशी भूमिका आता शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। माझी आपल्या माध्यमातून मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्या म्हणून घेणाऱ्या अशोक चव्हाण साहेबांना विनंती आहे की तुम्ही मराठवाड्याचे मोठे नेते म्हणून घेता, तुमच्याकडे भाऊराव चव्हाण नावाचा साखर उद्योग समूह आहे आणि सगळ्यात कमी उचल तुमच्या कारखान्याने दिलेली आहे, जाहीर केलेली आहे। त्याच्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं नुकसान फक्त अशोक चव्हाणांच्या भूमिकेमुळे होते। आमची सगळ्यांची त्यांना विनंती असणार आहे की त्यांनी त्यांची भूमिका बदलावी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तोडीनं मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांना मोठ्या नेत्यासारखं वागून
पहिली उचल 3500 रुपये काय किंवा सर्वाधिक देण्याची भूमिका त्यांनी घ्यावी, तरच ते खऱ्या अर्थाने मोठे नेते म्हणून घ्यायला पात्र राहतील, अशी आता शेतकऱ्यामध्ये भावना निर्माण झालेली आहे. जर त्यांनी आडमुटकीपणाची भूमिका कायम ठेवली तर आता शेतकरी सुद्धा हातात दांडका घेऊन बांधावर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही सगळेजण पक्ष गट तट विसरून या ठिकाणी फक्त ऊस उत्पादक शेतकरी म्हणून एकत्र आलेलो आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये जर संघर्ष टाळायचा असेल तर प्रशासनाला सुद्धा आम्ही आता विनंती केली की तुम्ही सगळे कारखानदार, सगळे शेतकरी प्रतिनिधी, सगळे शेतकऱ्यांना एकत्र बोलून पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसाच्या बरोबरीनं मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ऊसाचा दर मिळाला पाहिजे, ही भूमिका प्रशासनाने घ्यावी. आणि जर नाही घेतलं तर मराठा आरक्षणासारखा शेतकऱ्याच्या हक्काच्या पैशासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन होऊ शकतं. ते टाळण्यासाठी प्रशासनानं भूमिका घ्यावी, हीच आमची या निमित्तानं मागणी आहे. आणि आम्ही आता गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना जागृत करण्याचं आणि आंदोलनाची भूमिका स्वीकारण्याचं काम उद्या 2 दिवसाच्या नंतर करत आहोत.